सर्वांना नमस्कार। पुस्तक आणि बरंच काही आपल्या या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बटाट्याची चाळ या पुस्तकाचा भाग 9 पाहणार आहोत। वाचाल तरच वाचाल आपली ही सिरीज सुरू आहे। सुरू करूयात। गणेशोत्सवासारख्या नित्य आणि इतर काही नैमित्तिक स्वरूपाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक चळवळीही चाळीत झाल्या आहेत। 31 सालच्या सत्याग्रहात 3 नंबरातील बाबा बर्वे उर्फ नारूचे बाबा हे महार बावडी पोलीस ठाण्यात 1 दिवसाचा कारावास सोसून आले। बाबासाहेब हे बटाट्याच्या चाळीतले एकमेव देशभक्त आहेत। आपल्या तुरुंगातील आठवणी सांगू लागले की अजून त्यांना स्फुरण चढते आणि स्वराज्य आल्यामुळे असल्या संध्या आता हुकल्या याचे चाळकरी मंडळींना दुःख होते। चाळीतून 31 सालच्या चळवळीत प्रभात फेरी निघत असे। कचेरीच्या सोयीच्या वेळा पाहून प्रभात फेरी संध्याकाळी काढायची टूम ह्याच चाळीची। बाबलीबाईंच्या सुस्वर कंठातून चरखा चला चला के यम हट्टंगडींचे नवहिंद राष्ट्र झेंडा वगैरे एकूण गोरे सार्जंट सुद्धा निमूटपणे परतल्याच्या आख्यायिका आहेत। याशिवाय सुतकताई वगैरे अजूनही करण्यात येते। स्वतः बाबलीबाईंनी काढलेल्या सुताची जाजमे त्यांच्या घरात अजून वापरण्यात येतात। सोकाजीरावांनी सुद्धा आपल्या कोटाला आतून खादीचे अस्तर लावून त्यांच्या साहेबांच्या डोळ्यात धूळ फेकली होती। याप्रमाणे राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या ह्या चाळीत सांस्कृतिक सप्ताह साजरा व्हावा हे उचितच होते। तर हा झाला भाग 9 आणि ही आपली सिरीज अशीच सुरू राहणार आहे। आपल्याला हे पुस्तक पूर्ण करायचं आहे। तर या आधीचे भाग 8 पर्यंत मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा ऐका। भेटूयात पुढच्या व्हिडिओत।